मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलं आहे। जरांगेंकडून सरकारला 13 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। 13 ऑगस्ट पर्यंत वेळ देण्यात आली आहे। सरकारने 13 ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य कराव्यात असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। तर मराठा समाजाच्या विनंतीनंतर रात्री सलाईन लावलं असं जरांगेंनी सांगितलंय आणि सलाईन लावून उपोषण करण्यात काय अर्थ असं म्हणत जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। तर मनोज जरांगे पाटील यांनी 5व्यांदा उपोषणाला सुरुवात केली होती। त्यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस होता आणि 5व्या दिवशी त्यांनी आपण उपोषण स्थगित करत असल्याचं सांगितलेलं आहे। तर रात्री त्यांना उपचार देण्यात आले होते मध्यरात्री आणि त्यावेळेला सलाईन सुद्धा लावण्यात आलं। त्यानंतर सलाईन लावून उपोषण करण्यात काय अर्थ असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे। त्याचबरोबर सरकारला आता येत्या 13 ऑगस्ट पर्यंतची मुदत त्यांनी दिलेली आहे। अल्टिमेटम पुन्हा एकदा दिल्याचं पाहायला मिळतंय। सलाईन लावून नाही करतो मी करतो, पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आणि लावा म्हणणार नाही। बिना सलाईनचं मग मी 15 मरूच तर करायला तयार, सलाईन लावून करायला मी तयार नाही। तर खोटं बिगडी उपोषण मी नाही करू शकत। समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाईन लावू नका, मी लगेच करायला तयार आहे, ते तसं सुरू करायचं। सलाईन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलाईन लावून तयार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।